बाहीचा आकार जमत नाही, बाही व्यवस्थित बसत नाही किंवा मुंड्यामध्ये फुगा येतो, तर अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये मी तुम्हाला सिंपल आणि साध्या पद्धतीने बाही कटिंग करून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने आपली बाही इथे तुम्हाला दाखवणार आहे मी कटिंग करून। या प्रकारे कुठे सुद्धा आपलं कापड उरते, आपलं काही तर होते, काही तर कुठे चुकते, तर सगळं काही बाहीवरती अवलंबून असतं। तर बाही व्यवस्थित असेल तरच ब्लाऊज छान दिसतो आणि ब्लाऊजची फिटिंग सुद्धा व्यवस्थित असेल तरच ब्लाऊज छान दिसतो आणि ब्लाऊज छान असला तरच आपल्याला साडी छान दिसते। तर तुम्हाला मी अगदी छातीच्या मापावरूनच मी तुम्हाला बाहीची कटिंग येते सांगणार आहे। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करत आहे मी। हाय हॅलो नमस्कार, मी नैना फॅशन टेलरमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आता इथे मी 4.5 इंचाची माझी बाही आहे, जी शिवून ऑलरेडी तयार होते ती। तर मी त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलेला आहे, का तर ही बाही अस्तरची आहे आणि तुमचं जर साधी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 1.5 इंच ॲड करू शकता। तर 4.5 इंच इथे मी घेणार आहे। 4.5 इंच अधिक 1 इंच असं मी इथं 5.5 इंचाचं इथे एक मार्क करून घेतलेला आहे। 5.5 इंच आणि वरून आपल्याला इथे 3.5 इंचावरती आपल्याला मुंडा खोली द्यायची आहे, जी आपण बाहीसाठी देतो ती। तर अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल। फक्त 4.5 कोणतंही माप असू द्या, कोणतेही माप असू द्या, तुम्ही फक्त एवढंच काम करायचं आहे। उंची आणि खाली नंतर घेताना मुंडा उंच 3.5 इंच घ्यायचं आहे, त्यामुळे काकेत सुद्धा घोळ येणार नाही याची काळजी घेतलेली आहे त्यासाठी। आता ह्या 2 रेषा मी इथे ओढून घेणार आहे। 3, 2.5 ह्याच्यावरती काकेत घोळ येतो किंवा बाही उतरण्याची शक्यता असते, मुंडा उतरण्याची शक्यता असते, गळा उतरण्याची शक्यता असते किंवा फुगा येणे, ह्या अनेक बरेच प्रॉब्लेम येतात। त्यासाठी इथं 3.5 इंच हे या अंतर उतरून घ्यायचं आहे आपल्याला। मी तर तुम्हाला दाखवते म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल हे अंतर। हे अंतर आहे 3.5 इंच। बाकी काही करायचं नाही। आपली उंची आणि 3.5 इंच खाली किती का बाही असे ना। आता इथे मी तुम्हाला आपली छातीचं माप आहे 10 इंच, 40 इंचाचे आपला ब्लाऊज आहे पूर्ण मापाचा, तर 10 इंच आहे। तर त्याच्यामध्ये फक्त मी अर्धा इंच ॲड न करता फक्त 10 इंचच अशी क्रॉस रेष असते तर मी काढून घेणार आहे। अशा प्रकारे इथे मी 10 इंचाची क्रॉस रेष इथं ओढलेली आहे। तर आता आपल्याला ह्या 10 इंचाच्या निम्म 5 इंच करायचं आहे। पॉईंट बरोबर लक्षात ठेवा, व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला बाहीची कटिंग ही प्रॉपर समजली जाणार आहे। त्यासाठी मी तुम्हाला दाखवते। ह्या 10 इंचच्या मध्ये इथं मी 5 इंच काढलेला आहे आणि 5 इंचच्या वरती इथं मी अर्धा इंच असं वरती घेणार आहे, जेणेकरून आपल्याला मागील मुंड्याची बाजू इथं निघणार आहे। आता इथे आपल्याला इथून 1 इंच आणि इथून 1 इंच अशा पद्धतीने 2 भाग 2 इंचाचे करून घ्यायचे आहेत। हे तुम्ही बघू शकता इथे आणि इथे। अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे आतील भाग काढायचा आहे, तर इथे आपल्याला इथे असे या पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे वरून। ज्या पद्धतीने आपल्याला वरचा गोलाकार आपण दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला खालून सुद्धा त्याच पद्धतीने गोलाकार घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा घेतलेला आहे। आता इथे 2 इंचाच्या ह्यातून आपल्याला या अर्धा इंच पॉईंटला असं चिटकवून इथे असं हे माप करून घ्यायचं आहे। ही झाला आपला बाहीचा आकार व्यवस्थित। तुम्ही पाहू शकता ही बाहीची कटिंग अशीच केली तर प्रॉपर कटिंग आहे ही आणि प्रोफेशनल कटिंग आहे ही। तुम्ही नक्की करून बघा। आपला दंडगेर आहे 6, त्याच्यामध्ये मी शिलाई मार्जिन ठेवणार आहे 2.5 इंच आणि याच्यामध्ये मी घेणार आहे असं अशा पद्धतीने इथे मी करून घेतलेले आहे। नसेल समजलं तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्ही व्हिडिओ स्किप केला असणार याची मला गॅरंटी आहे आणि खात्री, यासाठी मी तुम्हाला सांगते। इथे मी पूर्ण उंची माझी 4.5 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच मी ॲड करून 5.5 इंच घेतलेला आहे। ही मुंडा खोली मी 3.5 इंचाची घेतलेला आहे। ही क्रॉस रेष दिसते तुम्हाला आकृतीमध्ये, ती क्रॉस रेष मी छातीच्या मापाने 10 इंच घेतलेला आहे। समजा तुमची छातीचं माप 8 चौक 36 तर 8 आलेला असेल तर तुम्ही 8 इंचाचीच रेष खाली ओढून घ्यायची आहे क्रॉसमध्ये, किंवा 9 इंचाची, 10 इंचाची किंवा 11 इंचाची, काही असू द्या तुमचं,
इथे असं ओढून घ्यायचं आहे आणि क्रॉस लेस ओढल्यानंतर त्याचा फक्त निम्मा भाग करायचा आहे. जे क्रॉसचा निम्मा भाग आहे तो तुम्ही 10 इंच असेल तर 5 इंच, 9 इंच असेल तर 4.5 इंच, 8 इंच असेल तर 4 इंच, असं 8.5 असं घ्यायचं आहे. आता इथं मी वरती अर्धा इंच घेतलेला आहे आणि इथून 1 इंच आणि इथून 1 इंच हा आतील भाग आहे, हा बाहेरील मुंड्याचा भाग आहे. अशा पद्धतीने आपल्याला आतला गोल ओढून वरचा गोल ओढून घ्यायचा आहे. त्याच प्रकारे आपल्याला खालचा पण गोल राऊंड ओढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे बाहेरचा राऊंड ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून इथं मासोळीसारखा आकार आला पाहिजे. अशा पद्धतीने मी इथं ही बाही कटिंग केलेली आहे. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असं मला वाटत आहे आणि व्हिडिओ स्किप न करता कोणताही व्हिडिओ बघत जा, म्हणजे तुमच्या लक्षात येतील. पॉईंट टू पॉईंट सर्व गोष्टी लक्षात येणारच तुमच्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.